गेल्या महिनाभर देशात निवडणुकोत्सव सुरू आहे, याची सांगता होईल 4 जूनच्या निकालानं। देशात लोकसभा निवडणुकीसाठी 5 टप्प्यांमध्ये मतदान झालं, मात्र 5व्या टप्प्यातलं मतदान सर्वाधिक चर्चेत राहिलं। ते म्हणजे मुंबईसारख्या महानगरात काही ठिकाणी झालेल्या घोळांमुळे मत देऊन सुद्धा बोटावर शाई लावून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या मुंबईकरांच्या उत्साहावर कासवाच्या गतीनं सुरू असलेल्या मतप्रक्रियेमुळे पाणी पडलं। या मुद्द्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले, मात्र हे सगळं 5व्या टप्प्यात आणि काहीच ठिकाणी घडलं होतं। देशातल्या एकंदरीत मतदानाची यंदाची टक्केवारी ही निराशाजनकच आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा 2014च्या निवडणुकांमधली बोटांवरची शाई ही गडद होण्याऐवजी फिक्कट झालेली दिसते। नमस्कार, मी मनश्री पाठक आणि आपण पाहताय TV9 मराठीचं वेब चॅनल। 2014 मध्ये जेव्हा मोदी लाटेची त्सुनामी होती, तेव्हा त्यावेळेपर्यंतचं रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं। तेव्हा होतं मतदान झालेलं ते 66.64%। तेव्हा वाटलं होतं की मतदान हे भारताच्या इतिहासातलं न भूतो न भविष्यती असं मतदान आहे। मात्र 2019च्या निवडणुका आल्या। 2019 मध्ये 2014च्या रेकॉर्ड ब्रेकचा सुद्धा रेकॉर्ड मोडला। 2019 मध्ये 67.11% इतकं मतदान झालं। स्वातंत्र्यानंतरचं झालेलं हे सर्वाधिक मतदान ठरलं। मात्र 2019च्या निवडणुका आल्या आणि 2019 मध्ये 2014च्या रेकॉर्ड ब्रेकचा सुद्धा रेकॉर्ड मोडला गेला। 2019 मध्ये 67.11% मतदान झालं। स्वातंत्र्यानंतरचं हे सर्वाधिक मतदान ठरलं। समजा यंदा मोदींची हॅट्रिक झाली तरी सुद्धा मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या हॅट्रिकला मात्र ग्रहण लागलंय। संपूर्ण देशभरात 56.68% इतकं मतदान हे 5व्या टप्प्यापर्यंत झालंय। लोकसंख्येच्या तुलनेत ही टक्केवारी फारशी समाधानकारक नाही। मतदानाबाबतची सर्वात जास्त उदासीनता ही महाराष्ट्रात दिसून आली आहे। महाराष्ट्रात केवळ 48.66% इतकंच मतदान झालंय। मतदानाबाबत पश्चिम बंगाल आघाडीवर आहे, तर महाराष्ट्र सर्वात शेवटच्या स्थानावर राहिला आहे। सध्याच्या निवडणुकीची तुलना ही 1977च्या निवडणुकीशी केली जाते। आणीबाणी नंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस विरोधी मतांची मोठ बांधण्याचं सूत्र वापरलं गेलं। तसाच प्रयत्न यंदाच्या इंडिया आघाडीकडून भाजप विरोधी मतांची मोठ बांधून होताना दिसतोय। पण 1977च्या निवडणुकीशी 2014ची तुलना करताना त्यावेळच्या मतदानाच्या टक्केवारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आणीबाणी नंतरची निवडणूक इंदिरा गांधी आणि काँग्रेसला सपाटून आपटवणारी ठरली होती। आणीबाणीचा राग सर्वसामान्यांनी मतपेट्यांमधून भरभरून व्यक्त केला होता। 1977च्या या आणीबाणीोत्तर निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का त्यावेळपर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 60.5% इतका होता। कट टू 2024 जी स्थिती आणि जो उत्साह 2014 आणि 2019 मध्येही पाहायला मिळत होता, तो मात्र आता दिसत नाही। मतदानाला जाण्याकरता मतदारांमध्ये लगबग होती। बोटाला शाई लावलेले सेल्फी अपलोड करण्याची स्पर्धा होती। मात्र आता सगळाच निरुत्साह आहे। मतदानाचे पहिले काही टप्पे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की मुख्यत्वे 3 राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कमी मतदानामुळे एकूण मतदानाची संख्या ही कमी झाली। 2014 आणि 2019 मधल्या रेकॉर्ड ब्रेक मतदानाला 2024 मध्ये असा ब्रेक नेमका का लागला असावा, त्यामागची काही कारणं चर्चिली जात आहेत। कारण नंबर 1, सर्व देशात असणारी हीट वेव्ह, प्रचंड उकाडा, वाढतं तापमान आणि ऐन मे महिन्यात होणारं मतदान यामुळे लोकांनी घराबाहेर पडणं टाळलं आणि त्यातच काही टप्प्यांमध्ये लगीन घाईचे सुद्धा मुहूर्त होते। मतदान टाळण्याकरता हे सुद्धा कारण लोकांना पुरलं। कारण क्रमांक 2, मतदारांमधली नाराजी। अनेक ठिकाणी खासदारांप्रती, लोकप्रतिनिधींविषयी नाराजी आहे। अनेक गावांनी मूलभूत सुविधा या कैक वर्ष झगडूनही मिळाल्याच नाहीत, म्हणून अनेक ग्रामपंचायतींनी शून्य मतदानाचा निर्णय घेतला। नागालँडमध्ये 6 जिल्ह्यांमध्ये शून्य मतदान झालंय। ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन कडून या ठिकाणी बंदचं आवाहनही करण्यात आलं होतं। कारण क्रमांक 3, यंदा कुणा एकाची लाट नसणं। 2019च्या तुलनेत यावेळी मतदान हे 8 दिवसांनंतर सुरू झालं। अनेकांना निकाल एकाच बाजूने लागणार असं वाटतंय, त्यामुळे सुद्धा उदासीनता आहे। मतपेट्यांवर मतदारांना खेचून आणतील असे मुद्दे सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडेही नाही। मतांचं ध्रुवीकरण होऊन मतदार मतपेट्यांपर्यंत स्वतःहून येईल अशी स्थिती तयार करण्यात दोन्ही बाजूंना अपयश आलंय। 2014 मध्ये जेव्हा मोदी लाटेनं मोठं यश मिळवलं, तेव्हा भाजपनं महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, राम मंदिर, 370 अशा मुद्द्यांवरती निवडणूक लढवली होती। त्यावेळी मतदार मोठ्या संख्येनं मतपेट्यांपर्यंत स्वतःहून आले होते। यंदा मोदी सरकारचा प्रचार हा 2047च्या अजेंड्यावर झालेला आहे। कारण क्रमांक 4, राजकीय उलथापालथींचा आलेला कंटाळा आणि वैताग। मतदानाची टक्केवारी घसरण्यात हा सर्वात मोठा मुद्दा यावर्षी कारणीभूत ठरलाय।
महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षांमध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. पक्षफोडीचं राजकारण बघायला मिळालं. 2019 पासून महाराष्ट्रानं राज्यात अजित पवार फडणवीसांचा पहाटेचा शपथविधी पकडून एकूण 3 सरकारं पाहिली आहेत. शिवसेना भाजपची तुटलेली युती, महाविकास आघाडीच्या प्रयोगाचं सरकार, त्यानंतर शिवसेना आणि लगोलग राष्ट्रवादी हे 2 पक्ष फुटणं आणि त्यानंतर पुन्हा एकदा महायुतीचं 3 पक्षांचं सरकार. सतत अस्थिर आणि कुरघोड्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनता आता कंटाळली आहे. त्यातच राजकारणाचा, विशेषतः राजकीय भाषेचा स्तर कधी नव्हे इतका खालावला. आजपर्यंतच्या महत्त्वाच्या लोकसभा निवडणुकांमधली मतदानाची टक्केवारी काय राहिली आहे बघूयात. 1951च्या निवडणुकीत मतदार होते 17.32 कोटी इतके. 45.67% मतदान पहिल्या निवडणुकीत झालं. 1952ला पहिली लोकसभा अस्तित्वात आली. त्यावेळी 45.60% भारतीयांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. 1957 मध्ये 47.74% मतदारांनी मतदान केलं. 1962 मध्ये पहिल्यांदाच 50%पेक्षा सुद्धा जास्त मतदान झालं. तेव्हा मतदार होते 21.64 कोटी. तर 1967 मध्ये 61% मतदान झालं होतं. 1971च्या निवडणुकीत 55.25% इतकं मतदान झालं. यावेळी सुद्धा सर्वात कमी मतदान झालं आणि यावेळी इंदिरा गांधींचा विजय झाला. आणीबाणीनंतरच्या 1977 मध्ये मतदानाचा टक्का वाढला. 60.5% इतकं मतदान झालं आणि काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. 1984ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतरची लोकसभा लढवली गेली. वेगानं वातावरण फिरलं आणि एकट्या काँग्रेसला 414 जागांवर विजय मिळाला. यावेळी सर्वात जास्त मतदान म्हणजे 63%पैकी 50% इतकं मतदान काँग्रेसला झालं. 2004 मध्ये 58.7% इतकं मतदान झालं आणि काँग्रेस सत्तेत आली. 2009 मध्ये 58.21% मतदान झालं. 2014च्या मोदी लाटेमध्ये इतिहासातलं सर्वाधिक 66% मतदान झालं आणि काँग्रेसला अवघ्या 44 जागा मिळाल्या. 2019ला त्यापेक्षा सुद्धा जास्त 67.11% मतदान झालं आणि 2014लाही मागे या मतदानाच्या टक्केवारीने टाकलं. स्वातंत्र्यानंतरचं हे सर्वाधिक मतदान मानलं गेलं. आता 2024 मध्ये 96.80 कोटी मतदार आहेत. मात्र 60%पेक्षा सुद्धा कमी मतदार हे देशाचं सरकार निवडणार का हा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. कोणत्याही निवडणुकीत सर्वसाधारणपणे 3 प्रकारचे मतदार असतात. सत्ताधाऱ्यांना मत देणारे, विरोधकांना मत देणारे आणि स्विंग वोटर्स. या स्विंग वोटर्सच्या मतदानावरच निकालाचं पारडं हे कुणाच्या बाजूने झुकणार हे ठरतं. मतांची कमी टक्केवारी कुणाला फायद्याची ठरते तर कुणाला नुकसानीची ठरते. आजवर 7 वेळा मतटक्का वाढला, त्यातल्या 4 वेळा सरकार बदललं. 5 वेळा मतदान घटलं, तेव्हा 4 वेळा सरकार बदललं. त्यामुळे मतांचा वाढता किंवा घटता आकडा नेमकं काय घडवेल आणि काय बिघडवेल हे सांगता येत नाही. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये यंदा सर्वात कमी मतदान झालंय. मात्र पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये मतदानाचं प्रमाण वाढलंय. मतदानाबाबत भारतातल्याच काही भागांकडून आपण काही शिकावं अशी परिस्थिती आहे. ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याची परंपरा आहे. 1961 पासून हे चित्र पाहायला मिळालेलं आहे. ईशान्य भारतात लोकसभेच्या 25 जागा आहेत, ज्यापैकी 14 जागा या केवळ आसाममध्ये आहेत. लोकसभेतलं प्रतिनिधित्व अल्प असून सुद्धा मतदानाची टक्केवारी मोठी आहे. ईशान्य भारतात लोकसभेच्या 25 जागा आहेत, त्यापैकी 14 जागा या एकट्या आसाममध्ये आहेत. लोकसभेतलं प्रतिनिधित्व अल्प असूनही या ठिकाणी मतदानाची टक्केवारी मात्र मोठी आहे. अशांतता आहे, आतंकवाद आहे, संप, बंद, मोर्चे, दंगली हे सगळं काही होतं. मात्र तरी सुद्धा इथले मतदार हे मतदानाला जातातच. आजवर 3 वेळा 80%पेक्षा जास्त पूर्वोत्तर राज्यांमध्ये मतदान झालंय. जिथे विकासाचं वारं अतिशय मंद गतीनं पोहोचलं तिथे सुद्धा माणसं मतदान करतायत. मोबाईलचं नेटवर्क सुद्धा जिथे पोहोचत नाही तिथे मात्र लोक मतदानासाठी आवर्जून पोहोचतायत. ईशान्य भारतातला एकंदरीत मतटक्क्यांचा आलेख हा चढता असला तरी सुद्धा मतदानाच्या पहिल्या काही टप्प्यातील आकडेवारीनुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांसह देशातल्या 11 राज्यांमधलं मतदान हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा सुद्धा कमी आहे. मतदान नाही केलं तर काय होईल? तर काही फार विशेष होणार नाही. फक्त पुढची 5 वर्ष आपण व्यवस्था आणि सरकारला जाब विचारण्याचा अधिकार असूनही मतदान का केलं नाही हा जाब आपण आधी स्वतःला विचारायला हवा.
मतदानाची सक्ती असणारे जगात एकूण 33 देश आहे. त्यापैकी 19 देशांमध्ये हा नियम तोडणाऱ्यांना शिक्षा केली जाते. ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ब्राझील, सिंगापूर, तुर्कस्तान आणि बेल्जियम यांसह एकूण 19 देशांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया ही भारतासारखीच आहे. यापैकी काही देशांमध्ये मतदान केलं नाही तर नागरिकांकडून मतदानाचा अधिकार काढून घेण्यात येतो. सिंगापूर हा त्यापैकीच एक देश. तिथे मतदानाचा अधिकार न बजावल्यास त्यांच्याकडून अधिकार काढून घेतला जातो. ब्राझीलमध्ये मतदान न करणाऱ्या नागरिकांचा पासपोर्ट जप्त केला जातो. बोलिव्हियामध्ये मतदान केलं नाही तर त्या नागरिकाकडून 3 महिन्यांचा पगार कंपनी परत घेते. मतदान सक्तीचं आहे की नाही हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते स्वयंस्फूर्तीने आपलं कर्तव्य पार पाडणं. कारण पुढच्या पिढ्यांना वाट दाखवणाऱ्या एका बोटावरची शाई ही लोकशाहीचा रंग गडद करणारी आहे. त्यामुळे बोटावरल्या शाईचा रंग फिक्कट होऊ नये इतकंच. नमस्कार.